विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे। दिल्लीतल्या 70 विधानसभेच्या जागांसाठी उद्या हे मतदान आज होत आहे आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा भाग असलेले 5 पक्ष दिल्लीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। यापैकी सर्व 70 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने आहेत। भाजपने 68 जागांवर उमेदवार उभे केले तर मित्र पक्षांना 2 जागा दिलेल्या आहेत। कल्याण के लिए, अपनी तरक्की के लिए, दिल्ली के भले के लिए वोट करेंगे। तो मैंने काल कमाई के चरणों में प्रार्थना की है कि आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में दोबारा सरकार बनाए और हम दिल्ली के बच्चों की शिक्षा के लिए, स्वास्थ्य के लिए, बिजली पानी के लिए, महिलाओं की सुरक्षा के लिए, सब तरफ से अपनी दिल्ली को सुंदर बनाने के लिए उस पर काम करें। ऐसी मैंने जो युद्ध है, जो ये गुंडागर्दी के खिलाफ काम का युद्ध है, जो सत्य और असत्य का युद्ध है, उसमें मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली के लोग अच्छाई के साथ, काम के साथ, सच्चाई के साथ खड़े रहेंगे, काम को जिताएंगे और गुंडागर्दी को हराएंगे। लोगों ने 10 सालों में पीछे दिल्ली को 20 साल पीछे जाते हुए देखा है। शीला दीक्षित वाली दिल्ली, आबाद दिल्ली, हरी भरी दिल्ली, हवाएं वो बिल्कुल साफ रहती थी, यमुना का पानी, हम लोग यही एमसीडी का नगर निगम का स्कूल है जहाँ पर मैंने अपनी शिक्षा ली, पढ़ाई की और यहीं पर आज भी वो नलके थे जहाँ पर हम खोल के सीधा पानी पीते थे, कोई आरओ बिस्लरी का पता नहीं होता था। लेकिन आज मैं कह रही हूँ इतना आगे बढ़ने के बाद हमें आगे बढ़ना चाहिए था लेकिन हम पीछे हो गए हैं। सो अब लोग, मुझे उम्मीद है दिल्ली के लोग जागरूक मतदाता घरों से बाहर निकलेंगे, मुद्दों पर राजनीति करेंगे और बदलाव लेकर आएंगे और वो बदलाव विकास करेगा। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी प्रशांत वाघाळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रशांत, कशा पद्धतीचं दिल्लीमध्ये मतदानाच्या दृष्टीने वातावरण दिसतंय, कसा नेमका मतदारांचा उत्साह आहे? रिद्धी सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 2 तास झाले आहेत मतदानाला सुरुवात होऊन। आतापर्यंत विविध पक्षांचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी मतदान करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे। आता आपण नवी दिल्ली मतदारसंघातील निर्माण भवन या ठिकाणी आहोत। काहीच क्षणांपूर्वी या ठिकाणी भाजप उमेदवार प्रवेश सिंह वर्मा आपल्या कुटुंबासह दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर उमेदवारांना भेटी द्यायला जायचे आहेत। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार हे मतदान करण्यामध्ये आघाडीवर दिसतात। सर्वसामान्य नागरिक मात्र आतापर्यंत त्या प्रमाणात मतदान करण्यासाठी उतरले नाही आहेत जसं अपेक्षित आहे। 2 तासामध्ये आपण सुरुवातीला जर बघितलं तर प्रामुख्याने अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार, वेगवेगळ्या पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांपैकी जे नवे मतदार आहेत, विशेष करून फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, पहिल्यांदा जे मतदान करत आहेत, त्यांच्यामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतोय। पण या सगळ्यांव्यतिरिक्त जे उमेदवार आहेत, भाजपचे असतील, काँग्रेसचे, आम आदमी पक्ष आणि इतरही सगळ्या पक्षांचे, त्यांनी मतदान करण्यामध्ये आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे। रिद्धी, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।